जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनेलचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 6वा दिवस. चला तर मग ग्रंथ वाचनाला आपण नमनाच्या श्लोकांनी सुरुवात करूया. गणेशः शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितीतले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषां स्माङ्क कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण मनाचे 13 श्लोक वाचणार आहोत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्तिपंतेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वधावा. सदाचार हा थोर सोडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू.
देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वये साडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनात्वांचिरे पूर्वसंचित केले, तया सारखे भोगने प्राप्त झाले. मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना सांग रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्यू पंतेची गेले, कित्येक ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. आज आपण दशक प्रथम समासष्ट म्हणजे 6व्या समासाचे वाचन करणार आहोत. श्रीराम. आता वंदू श्रोते जन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी, एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्द रत्नांचे, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चयी पुरुष, ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर, भैसले जैसे, की हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी, परम शोभा, हृदयी वेद गर्भ विलसे, मुखी सरस्वती विलसे, साहित्य बोलता जैसे, भासती देव गुरु, जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्ती किरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये, जे अखंड सावधान, जयांस त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निरभिमान, आत्मज्ञानी, ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या, जे जे काही आठवावे, ते ते तयांस पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, ज्ञातेपणे करुनी. परंतु हे गुणग्राहिक, मनोन बोलतो नियशंक, भाग्य पुरुष काय एक, सेवित नाही. सदा सेविती दिव्यान्ने, पालटा कारणे अवेट अन्ने, तैसीच माझी वचने पराकृते. आपुले शक्तीनुसार, भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार, कोठेची नाही. तैसा मी एक वाग्दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ, करू पाहे. व्युत्पत्ती नाही, कळा नाही, चातुर्य नाही, प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. ऐसा माझा वाग्विळास, निःशंक बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश मनोनिया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझे
व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्याचे अंगी. तुम्हा संतांचा मी सलगी मनोनी करीतो. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक. परी त्यांची पिली निशंक, तयांपुढे खेळती. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपासी बोलत. तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेलच की. आपलेची बोले वावगे, त्याची संपादनी करणे लागे. परंतु काही सांगणे न लगे, न्यून ते पूर्ण करावे. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन. तैसे तुम्ही संत सज्जन, माय बाप विश्वाचे. माझा आशय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे. पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, श्रोतेस्तवन नाम समास षष्ठ. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या समासाचा अर्थ पाहूया. आता भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणी सत्यनिष्ठ अशा अनेक प्रकारच्या अधिकारी श्रोत्यांना नमस्कार करू. कोणी सत्वाचे समुद्र, कोणी महाबुद्धिमान, कोणी अनेक शब्दरत्नांची खाण आहेत, कोणी अनेक प्रकारच्या अर्थरूपी अमृताचे भोगते आहेत, तर कोणी प्रसंगी वक्त्यांचे वक्ते म्हणजेच वक्त्याला सुचविणारे, स्फूर्ती देणारे, तसेच अनेक प्रकारच्या संशयांचे निरसन करणारे निश्चयी पुरुष, निश्चयाचे मेरू असे श्रोते असतात. ज्यांची ग्रहणशक्ती अचाट आहे, जे ईश्वराचे अवतार आहेत किंवा प्रत्यक्ष देवच येऊन सभेत बसले आहेत, अथवा शांत व सत्वथ्य अशा ऋषीश्वरांचा समुदाय बसला असून त्याच्यामुळे सभेला फार शोभा आली आहे. त्यांच्या अंतःकरणात वेदरहस्य विलसत आहे, मुखामध्ये सरस्वती विराजमान आहे आणि ज्ञानचर्चा बोलू लागले म्हणजे ते बृहस्पतीच भासतात. अग्नीसारखे पवित्र स्फूर्तिरूप किरणांचे सूर्य, त्यांचे ज्ञान ब्रह्मांडाहून विशाळ आहे. ते आत्मस्वरूपी अखंड सावधान जागृत भूत भविष्य वर्तमान त्रिकाल जाणणारे, सदा सर्वदा निरभिमानी व आत्मनिष्ठ असतात. त्यांच्या पाहण्यांतून काही निसटले असे काहीही शिल्लक राहिले नाही. प्रत्येक पदार्थाचा विचार त्यांनी आपल्या मनात करून ठेविला आहे. जे जे काही सांगण्याचे मनात आणावे ते ते त्यांना पूर्वीच माहीत असते. अशा सर्व गुणसंपन्न श्रोत्यांपुढे जाणतेपणाने मी काय बोलावे. तथापि हे गुणज्ञ गुणांचे चाहते आहेत म्हणून त्यांच्यापुढे निःशंकपणाने बोलतो. थोर लोक कशा कशाचा संग्रह करीत नाहीत, सर्वांचाच करतात. नित्य दिव्य पंचपक्वानांचे भोजन करणारे लोक तोंडपालट करण्यासाठी अवीट अन्ने म्हणजे साधी भाजी भाकरी कधी कधी खातात. तशीच माझी ही प्राकृत वचने आहेत, ती सज्जन श्रोते गोड करून घेतीलच. आपल्या शक्तीप्रमाणे भक्तिपूर्वक परमेश्वराची पूजा करावी, परंतु सामग्री कमी आहे म्हणून पूजा करूच नये असे कोठेही सांगितले नाही. त्याप्रमाणे मी एक वाक् दुर्बळ म्हणजे वाचेचा दरिद्री असून श्रोते साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत. काहीतरी बडबडणारा मी त्यांची पूजा करू पाहत आहे. व्युत्पत्ती, पद्धतशीर शास्त्राध्ययन, विद्वत्ता, कला, चातुर्य, कवित्व, भक्ती, ज्ञान, वैराग्य, बोलण्याची माधुरी
यांपैकी मला एकही गुण नाही. अशा प्रकारचा माझा वाग्विलास म्हणजेच भाषण आहे. तथापि जगदीश हा भावाचा भोक्ता आहे हे जाणून मी अघळ-पघळ बोलत आहे. श्रोते हो, तुम्ही प्रत्यक्ष जगदीश्वराच्या मूर्ती आहात. तुमच्या पुढे माझी विद्वत्ता ती काय? माझी विद्वत्ता ती किती? मी निर्बुद्ध व मतिमंद आहे, पण तुमच्याशी सलगीने बोलू पाहत आहे. जगामध्ये एखादा थोराचा मुलगा मूर्ख असला तरी बापाच्या बळावर त्याच्या अंगात काही सामर्थ्य असतेच. त्याप्रमाणे सलगी करता करता तुम्हा संतांचाच झालो म्हणजे संतपणा माझ्यात काहीतरी येईल. यासाठी मी तुम्हा संतांचा म्हणवून घेऊन तुमच्याशी सलगी करीत आहे. व्याघ्र, सिंहादी भयंकर प्राणी पाहून इतर लोक भिवून जातात, परंतु त्यांची पिल्ले त्यांच्या पुढे निःशंकपणाने खेळत असतात. त्याप्रमाणे मी संतांचा अंकित लेकरू असून तुम्हा संतांपुढेच बोलत आहे. तेव्हा माझी काळजी तुमच्या मनात राहीलच. आपलेच लेकरू किंवा मनुष्य काही कमी जास्त बोलले तर वाडवडिलांना त्याची संपादनी करावी लागते. परंतु येथे काही कमी पडले तर ते पुरे करून घ्या हे सांगण्याची काही जरुरीच नाही. हे तर प्रेमाचे लक्षणच आहे. मन आपोआपच करते. तुमचे प्रेम मजवर आहे. त्यामुळे तुम्ही माझे उणे सहजच पुरे करून घ्याल. त्याप्रमाणे तुम्ही संत सज्जन विश्वाचे मायबाप आहात व मी तुमचे लेकरू आहे. माझा हेतू लक्षात घेऊन योग्य दिसेल ते करा. आता पुढील कथेकडे लक्ष द्यावे ही दासानुदासाची प्रार्थना आहे. इति श्री दशक 1 समास 6. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ग्रंथ वाचनाच्या श्रवणाची फलश्रुती पाहू. समर्थांनी सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या वाचनाच्या श्रवणाची फलश्रुती दशक 1 समास प्रथम मध्ये वर्णन केलेली आहे. ती आता आपण पाहू. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलश्रुती श्री समर्थ आपल्याला सांगतायत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दासबोध या समर्थ लिखित महान ग्रंथाची आरती करणार आहोत. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा, आरती ओ वाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता
साक्ष संगम केला. महानुभाव संतजनी अनुभव चाखिला. अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी. चातुर्थ चातुर्यनिधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी. बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. वीसही दशकींचा अनुभव जो पाहे. नित्य नेमे विवरिता स्वये ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे. कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी लाहे. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा. आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थांनी लिहिलेल्या श्लोकांपैकी 3 श्लोक म्हणून तदनंतर समर्थांना नमन करून आजच्या वाचनाची सांगता करणार आहोत. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना. गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासी मारी. जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठान परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.